नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी लेक्चर सिरीज क्रिएट केलेली आहे तर त्यामध्ये आपण परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी मधील हा विषय आहे। तर या विषयातील संपूर्ण जे पाठ आहेत, परिसर अभ्यास या विषयातील जेवढे पाठ आहेत भाग 1 मधील, ते संपूर्ण आपण या लेक्चर सिरीज मध्ये कंप्लीट करणार आहोत। अशा प्रकारे आपले खूप लेक्चर झालेले आहेत। ते जर तुम्हाला सिक्वेन्सने बघायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये जायचं आहे। प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी प्लेलिस्टचं असं नाव आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जे लेक्चर आहे तर ते बघता येतील। तर आजचं हे लेक्चर आपलं पुढील पाठ वाचणार आहे। पुढील पाठाचा आज आपण या लेक्चरमध्ये संपूर्ण जो अभ्यास आहे तर तो अभ्यास बघणार आहोत। तर बघूयात आतापर्यंत कोणकोणते पाठ झालेले आहेत त्यावर जरा माहिती बघूयात। या ठिकाणी बघा, या पेजवर बघा अनुक्रमणिका जी दिलेली आहे त्यामध्ये बघा आपला पार्ट 1 झालेला आहे, 2 झालेला आहे, तिसरा झालेला आहे, चौथा जवळपास आपले बघा 5वा 6वा पाणी वस्त्र पर्यावरण आणि आपण त्यानंतर बघा अन्न घटक या टॉपिकवर सुद्धा आपण लेक्चर घेतलेला आहे। आजचा हा पुढचं लेक्चर असणार आहे पाठ नंबर 20 आपले भावनिक जग, पेज नंबर 103 वा हा पाठ आहे। तर या लेक्चरचा आज आपण संपूर्ण या लेक्चरमध्ये संपूर्ण या पाठाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये घटक उपघटक तसेच काही प्रश्न विचारलेले असतील तर त्याच्यावर सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत। तसेच बघा तुम्हाला स्वाध्याय दिलेला असतो, तो स्वाध्यायाचं संपूर्ण विश्लेषण सुद्धा आपण या लेक्चरमध्ये संपूर्ण करणार आहोत। म्हणजे जर तुम्हाला संपूर्ण जर लेक्चर बघितलं तर त्या पाठाचा जो आहे तर संपूर्ण अभ्यास तुमचा होणार आहे। अशा प्रकारे आपण हे जे लेक्चर आहे म्हणजे एक लेक्चर एक पाठासाठी अशा प्रकारे आज आपण ही प्लेलिस्ट मध्ये संपूर्ण अभ्यास बघणार आहोत। तर पाठ नंबर बघा 20 काढूयात। या ठिकाणी बघा आपले भावनिक जग, ते या पाठाचा अभ्यास करूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे दैनंदिन जीवन जगत असतो सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत संपूर्ण आपण विविध ज्या क्रिया आहेत तर त्या क्रिया करत असतो। सकाळी उठल्यानंतर आपलं आवरून घेत असतो, आंघोळ वगैरे करत असतो, त्यानंतर नाश्ता वगैरे, त्यानंतर दुपारचं जेवण, शाळेत जाणे, संपूर्ण हे ज्या क्रिया आहेत तर यामध्ये येत असतात। यामध्ये बघा आपल्या ज्या भावना आहेत, कधी आपण एकमेकांना आनंदी असताना खूप सारे गोड गोड आपण बोलत असतो, कधी राग आला तर त्याच्यावर चिडत पण असतो। तसेच बघा पेपर एक्झाम आल्यानंतर आपला जो स्वभाव आहे तर तो वेगवेगळा असतो। दररोज आपला स्वभाव हा सारखा असतो का तर नाही, थोडाफार त्यामध्ये बदल होत असतो। त्याच रिलेटेड ह्या पाठामध्ये आपण संपूर्ण अभ्यास बघणार आहोत। म्हणजे जे आपल्या भावना आहेत, कधी आपण या चित्रामध्ये बघा ही मुलगी बघा जरा विचार करत आहे, त्यानंतर हा मुलगा बघा बरं अभ्यास कसा करावा या विचारामध्ये आहे, त्यानंतर हा जो व्यक्ती आहे किंवा विद्यार्थी आहे तर हा रागामध्ये आहे। बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे काय आहे तर ते आपल्या भावना आहे। हर्ष असेल, दुःख असेल, तसेच रागवणे, चिडणे, ह्या काय सर्व आपल्या भावना आहेत। या ठिकाणी बघा ही जी प्रगती पुस्तक आहे तर तो विद्यार्थ्याच्या हातामध्ये आहे आणि तो जरा खूप दुःखी आहे की वडिलांना कसं दाखवणार किंवा आपल्या आईला कशा प्रकारे दाखवणार, त्यामध्ये तो चिंतित आहे। असे प्रसंग जे आहेत तर ते तुमच्या जीवनामध्ये खूप सारे आतापर्यंत आलेले आहेत। परीक्षा वेळेस बघा बरं का कसं वातावरण असतं, त्यानंतर जर तुम्ही अभ्यास नाही केला, सर आपल्याला बोलतील, त्यावेळेस तुमचा स्वभाव कसा असतो, त्यावर तुमच्या भावना कशा प्रकारे असतात। तर ह्यामधून संपूर्ण आतापर्यंत तुम्ही 5वीला आलेला आहात, पहिलीपासून किंवा बालवाडीपासून तर आतापर्यंत हे जे अनुभव आहेत तर भावनिक भावना जे आहेत तर त्या भावनाचा अनुभव तुम्ही खूप साऱ्या प्रकारे तुम्ही अनुभवलेला आहे। या ठिकाणी बघा एक विद्यार्थिनी आहे तर ती अभिनंदन करत आहे, एखाद्या तिच्या मैत्रीण असेल किंवा मित्र असेल वर्गातला, त्याला काही नवीन उत्साह किंवा प्रोत्साहन देण्यासाठी ती काय करत आहे, अभिनंदन करत आहे। त्यानंतर हा विद्यार्थी बघा घाबरलेला दिसत आहे। तर हे काय आहे तर या सर्व काय आहेत तर आपल्या भावना आहेत। तर बघा आपण कधी आपला एखादा स्वभाव असतो, एखादा रागीट असतो, एखादा खूप प्रेमळ स्वभावाचा व्यक्ती असतो किंवा मुलगा असतो,
तर बघा आपले जे भावना असतील किंवा स्वभाव असतील तर हे बदलता येतात का? हो, तर नक्की बदलता येतात. मग त्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आपल्या जाणीवा म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आहेत तसेच वाईट गोष्टी आहेत यामुळे आपले जर स्वभावामुळे जर काही परिणाम होत असेल, इतरांना होत असेल, आपल्यावर वाईट परिणाम होत असेल, तर ते काय स्वभाव आहे तर ते आपण बदलले पाहिजे. तर त्याविषयी या पाठामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर आपल्या पुढे प्रश्न पडतो, आता माझा स्वभाव जर रागीट असेल तर तो बदलता येईल का? हो, तर नक्की बदलता येणार आहे. त्याचा जर आपण स्वभाव बदलला, आपण चांगले झालो, तर त्याचा आपला शारीरिक असेल किंवा मानसिक असेल चांगल्या प्रकारेच परिणाम होतो. आणि जर आपण रागीट असलो तर त्याचा पण वाईट परिणाम जो आहे तर तो आपला शारीरिक असेल, मानसिक असेल यावर झालेला आपल्याला दिसून येत असतो. त्याचे पण काही दुष्परिणाम असतात. जर आपला रागीट स्वभाव असेल किंवा चिडचिडा असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप सारे परिणाम जे आहेत तर ते आपल्या मानसिक शारीरिक बघायला भेटत असतात. तर बघूयात. चला तर आजच्या आपल्या या पाठाला सुरुवात करूया. आपला जो पाठ आहे आपले भावनिक जग, यामध्ये बघा करून पहा, यामध्ये तुम्हाला काही कृती दिलेल्या आहे त्याचे निरीक्षण नोंदवायचे आहे. खालील बाबतीत तुमची निरीक्षणे नोंदवा. यामध्ये बघा सकाळी उठल्यापासून तर ते रात्री झोपेपर्यंतचे तुमचे वागणे. आता सकाळी उठल्यानंतर तुमचा मूड बघा एकदम फ्रेश असतो. काय वेळेस आंघोळीला जर पाणी तापवेल नसेल तर तुम्ही थोडे चिडचिडे होत असतात. त्यानंतर बघा जर नाश्ता आपल्याला चांगला दिला मम्मीने करून किंवा आपल्या आईने करून दिला चांगल्या प्रकारे तर आपल्याला कसं एक वेगळीच भावना येत असतात. त्यानंतर शाळेत गेल्यानंतर आपण गेल्या गेल्या शाळेत दप्तर ठेवल्यानंतर थोडा वेळ आपण खेळत असतो. खेळल्यानंतर मग पहिलं लेक्चर होतं, दुसरं लेक्चर होतं, तिसरं लेक्चर होतं, अशा प्रकारे. त्यानंतर आपली जी मधली बेल होती, जेवणाचं बेल होत असते, तर त्यावेळेस बघा आपण जेवण करत असतो. जेवण केल्यानंतर परत एक आपली एनर्जी काय होते तर ऍक्टिव्ह होत असते. म्हणजे आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात काय येत असते, ऊर्जा येत असते. मग परत आपलं जे शेड्यूल आहे तर ते परत म्हणजे अभ्यासामध्ये लक्ष लागत असतं. त्यानंतर जसं बघा संध्याकाळ होत असते, 4 वाजल्यानंतर किंवा 5 वाजल्यानंतर तीच जी ऊर्जा आहे दुपारी होती तर ती संध्याकाळपर्यंत राहते का? तर नाही. म्हणजे आपलं जे आपण काम करत असतो तर ते सारखं असतं का? तर नाही. यामध्ये आपल्याला भावना किंवा म्हणजे आपण कधी रागवतो, चिडचिड होतो, आपलं लक्ष लागत नाही. हे जे अनुभव आहेत तर ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेतलेलेच आहेत. तर याचे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमचे वागणे कसे असते तर ते म्हणजेच एक प्रकारे भावना कशा कशा असतात तर ते तुम्हाला निरीक्षण जे आहे तर ते नोंदवायचे आहे. त्यानंतर बघा दुसरं सांगितलेलं आहे वर्तमानपत्रातील नैसर्गिक आपत्तींची चित्रे. आता बघा खूप सारे विद्यार्थ्यांना चांगली सवय असते की पेपर वाचणे किंवा त्याला आपण वर्तमानपत्र म्हणतो मराठीमध्ये. तर ते वर्तमानपत्र वाचत असतात. काहींच्या घरी वर्तमानपत्र नसते. काही विद्यार्थी जे आहेत तर ते दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जिथे अवेलेबल होईल त्या ठिकाणी जाऊन वाचत असतात. आपल्या शाळेमध्ये पण अवेलेबल केलेलं असतं. तर शाळेमध्ये सुद्धा काही विद्यार्थी काय करत असतात तर ते वर्तमानपत्र वाचत असतात. त्यामध्ये बघा नैसर्गिक आपत्ती दिलेल्या असतात. आता नैसर्गिक आपत्ती कोणकोणत्या असतात तर बघा एखाद्या ठिकाणी पूर येणे, वादळ येणे, चक्रीवादळ येणे, अशा खूप साऱ्या गोष्टी आपण नैसर्गिक आपत्तींमध्ये ऐकत असतो. त्याचे चित्र दिलेले असतात तर ते काय असतात तर भयंकर असतात. त्यामधून खूप सारे नुकसान होत असते. तसंच मानवाला खूप प्रमाणात त्या आपत्तींना तोंड द्यावं लागत असतं. तर असे जे नैसर्गिक आपत्ती आहे त्यांचे जर फोटो आपण वर्तमानपत्रात बघितले तर नक्कीच आपल्याला कसं आपण घाबरल्यासारखं ज्या भावना आहे, घाबरणे ही जी भावना आहे तर ती आपल्याला यामध्ये दिसून येत असते. त्यानंतर बघा तिसरं दिलेलं आहे वर्तमानपत्रातील क्रिकेटच्या सामन्यांविषयी बातम्या. बघा आता काही विद्यार्थ्यांना बघा क्रिकेट जे असतात क्रिकेटपटू जे आहेत त्यामध्ये काही त्यांचे फॅन असतात, आपण म्हणतो असतो चाहते असतात. तर काही विद्यार्थ्यांना एखादा खेळाडू आवडत असतो, इतर विद्यार्थ्यांना दुसरे खेळाडू आवडत असतात. तर अशांविषयी बघा आपल्या क्रिकेटर विषयी जो आपण त्याचा चाहता आहोत तर त्याविषयी जर काही चांगलं आलं तर नक्कीच आपल्या चेहऱ्यावर आनंद येत असतो. परंतु जर वर्तमानपत्रामध्ये आपला जो चाहता खेळाडू म्हणजे आवडता खेळाडू जो आहे तर त्याला जर तो कमी रन मध्ये आउट झाला, आता क्रिकेटचा विषय आलेला आहे, तो कमी रन मध्ये आउट झाला किंवा इतर काय त्याच्या वाईट गोष्टी जर सांगितल्या तर नक्कीच आपल्या चेहऱ्यावर जो आहे तर तो राग आलेला आपल्याला दिसून येत असतो. तर हे काय आहे तर ह्या भावना आहेत. आपल्या जसा प्रसंग येतो तशानुसार आपण त्या
परिस्थितीला आपल्या भावना ज्या आहेत तर त्या काय देत असतात, प्रत्युत्तर देत असतात. त्यानंतर बघा वर्गातील मित्रमैत्रिणींबद्दल येणारा राग. आता बघा आपल्या वर्गात मध्ये बघा आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात, तर अशांविषयी बघा कधी त्यांच्याशी आपण खूप चांगल्या प्रकारे वागत असतो, मदत करत असतो एकमेकांना, अभ्यासामध्ये मदत करत असतो, खेळामध्ये आपण एकमेकांना मदत करत असतो. तर अशा वेळेस बघा कधी असा प्रसंग झालेला असेल, वर्गातील तुमचा जो मित्र मैत्रीण असेल तर त्यांच्याविषयी कधी तुम्हाला राग येतो का? तर नक्कीच. कारण कधी त्याचा स्वभाव आपल्याला आवडतो, कधी काही वेळेस आपल्या विरोधात जर काही बोललात किंवा एखादी कृती केली तर नक्कीच एखाद्याला राग येत असतो. तर तो राग जो आहे तर तो आपण कंट्रोल केलेला म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपले मित्र मैत्रिणींचं जे भावना आहे तर त्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे, याचा आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर बघा पाचवा आहे सर्कशीतील विदूषकांची करामती. आता तुम्ही बघितले असेल सर्कसमध्ये विविध विदूषक असतात, तर ते काय करत असतात, आपल्या कृती जे विदूषक आहे तर ते आपल्या कृतीमधून काय करत असतात, तर इतरांना हसवण्याचं कार्य करत असतात. तर यामधून बघा तुमच्या जेव्हा असे विविध करामतीचे जे प्रयोग आहेत तर ते विदूषक करत असतात, अशा वेळेस तुम्ही खूप प्रमाणात किंवा हास्य जे आहे तर ती भावना तुमच्या मनात येत असते अशा वेळेस. तर हे काही प्रसंग दिले होते, तर त्या प्रसंगाचे निरीक्षण करायचे होते तुम्हाला. तर कोणकोणत्या भावना तुमच्या मनात येतात तर त्याविषयी तुम्हाला माहिती घ्यायची आहे किंवा निरीक्षण नोंदवायची आहे. त्यानंतर बघा आता पुढे काय माहिती दिलेली आहे. माणसाच्या स्वभावाचे कितीही पैलू असतात. बघा कितीतरी काय असतात तर पैलू असतात. माणूस कधी रागावतो तर कधी कोणाला उदारपणे क्षमा करतो. बघा आपल्याला ह्या भावनांमधून आपण खूप सारे म्हणजे त्या माध्यमातून आपण गेलेलो आहोत. आपल्याला बघा कधी खूप साऱ्या प्रमाणात राग येतो, आपल्या एखाद्या मित्राचा खूप साऱ्या प्रमाणात राग येतो, कधी आपण एवढं गोड बोलतो त्याच्याशी किंवा उदारपणे जाऊन द्यावं, झालं गेलं विसरून जाऊयात असं उदारपणे कधी क्षमा पण करत असतो. तर ह्या काय आहेत तर आपल्या मनात येणाऱ्या भावना आहेत. त्याला कधी कोणाबद्दल मत्सर वाटतो. आपल्याला बघा एखाद्याविषयी खूप असं मत्सर आपल्या मनात येत असतो, तर कधी कोणाबद्दल प्रेम पण वाटत असते की बा आपला मित्र जो आहे तर तो खूप चांगला आहे, गरीब जरी असला पण तो आपल्याला खूप सारी मदत करत असतो. तर हे काय आहे तर ते विषय आपल्याला आपल्या मनात येणार काय आहे तर प्रेम आहे. कधी तो फक्त स्वार्थीपणे वागत असतो. बघा आता एक्झामच्या टाइमच्या वेळेस बघा जर मिनिटं कमी असले तर अशा वेळेस तुम्ही हे प्रसंगाला खूप साऱ्या प्रमाणात सामोरे गेलेला आहात. समजा शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आहेत आणि तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे आहे. तुमचा मित्र म्हणतोय की मला एखादं उत्तर दाखव, तर अशा वेळेस तुम्ही काय करतात, स्वार्थीपणा दाखवत असतात. तुम्ही तुमचाच पेपर लिहिणार का त्याला दाखवणार? काही बघा स्वार्थी असतात. तर यामधून म्हणजे जो आपला पेपर आहे तो तो इतरांना दाखवायचा नसतोच, पण आपल्याला उदाहरण म्हणून आपण घेतलेला आहे. अशा वेळेस जो आपल्या मनात भावना येत असते तर ती काय असते, स्वार्थीपणाची असते. त्यानंतर बघा तर प्रसंगी इतरांसाठी त्याग त्याग करायला आवडत असते. बघा काही विद्यार्थी असतात इतरांसाठी समजा एखादा तुम्ही खेळ खेळत आहात, क्रिकेट खेळत आहात, एखाद्या वेळेस तुमचा 2 नंबर असेल परंतु आपला मित्र म्हणत असतो की मला अगोदर खेळायला दे, तर आपण काय करत असतो की धर माझ्या अगोदर तू खेळ, म्हणजे काय करतो आपण एक प्रकारे त्याग करत असतो. हे काय आहे तर आपली एक भावनाच आहे. इतरांना मदत करायलाही पुढे सरसावतो. तसेच बघा समजा एखादा विद्यार्थी पडला किंवा काही दुखापत झाली त्याला, तर त्याला उचलून व्यवस्थित चांगल्या ठिकाणी ठेवणे, त्याच्यावर प्रथमोपचार करणे, म्हणजेच आपण काय करतो मदत करायलाही पुढे काय करत असतो आपण सरसवत असतो. ही पण आपल्या मनातली एक काय आहे भावना आहे. तर बघा राग असेल, या ठिकाणी बघा राग असेल, आनंद असेल, दुःख असेल, मत्सर, नैराश्य, भीती, या सगळ्या काय आहेत तर आपल्या भावना आहेत. तर बघा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की राग असेल, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती या सर्व काय आहेत भावना. भावना कोणकोणत्या आहेत तर राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती, यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा भावनांचा मेळ कसा घालवावा. या ठिकाणी बघा भावनांचा मेळ कसा घालावा. यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, माणूस विचारक्षम असतो तसाच तो
बघा माणूस काय असतो विचारक्षम, म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात माणूस काय करत असतो, दररोजच्या जीवनामध्ये विचार करत असतो. तसेच तो भावनाशील हे असतो. बघा जसा तो विचारक्षम असतो तसा भावनाशील पण काय असतो, भावनाशील पण असतो. म्हणजे त्याला भावना पण खूप असतात, विचार करतो तसेच त्याच्या मनात भावना पण वेगवेगळ्या येत असतात. तसेच बघा विचार आणि भावनांचा योग्य तो मेळ आपल्याला घालता आला पाहिजे. बघा आपण जसा विचार करतो त्याच रीतीने ज्या भावना आहेत तर त्यांवर पण आपलं कंट्रोल असलं पाहिजे. जसं आपण विचारांवर कंट्रोल ठेवतो तसं भावनांवर पण आपल्याला कंट्रोल करून दोघांचा मेळ जो आहे तर तो मेळ आपल्याला करता आला पाहिजे. कोणी आपल्याला दुखावले की आपल्याला वाईट वाटते, ते स्वाभाविक आहे, पण किती वाईट वाटून घ्यायचे आपल्याला कळायला हवे. बघा आता तुम्हाला कधी तुमच्या मित्राचा असेल, आई वडिलांचा कधी कधी राग येतो, शिक्षकांचा येतो, पण कितपर्यंत असला पाहिजे हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. आता आपले आई वडील असतील तर आपल्यासाठी काही चांगलंच करण्यासाठी आपल्यावर रागवत असतात की तू हुशार झाला पाहिजे, तुला चांगले मार्क्स पडले पाहिजे, किंवा इतर जे तुझे आवड एखादी चांगली गोष्ट असेल त्यामध्ये तू कशा प्रकारे मोठा झाला पाहिजे, तर त्यासाठी आपले आई वडील असतील, शिक्षक असतील, आपले घरातले भाऊ बहीण असतील ते हे काय करतात असतात, प्रयत्न करत असतात. पण अशा वेळेस आपल्याला काय वाटत असतं की दुसऱ्या विषयी राग येत असतो. मग कितपर्यंत आला पाहिजे याचं पण तुम्हाला बघा, पण किती वाईट वाटून घ्यायचे अशा वेळेस हे तुम्हाला काय झाले पाहिजे कळायला हवे. एखाद्याने चूक केली तर आपल्याला राग येतो. बघा आपल्याविषयी समजा एखाद्याने चूक केली बा, तर पण किती रागवायचे त्याची एक मर्यादा कळायला हवी. बघा सर्वात महत्वाचं काय मर्यादा, म्हणजे आपल्याला राग आला तर किती राग वाटून आला पाहिजे, नंतर तो विसरायला पाहिजे. त्यानंतर एखाद्याला पण आपल्या एखादा रागावला त्याचं वाईट किती वाटून घ्यायला पाहिजे, याच्या ज्या मर्यादा आहेत तर या मर्यादा आपल्याला कळायला पाहिजे. तसेच बघा एखादी गोष्ट हवीशी वाटणे स्वाभाविक आहे. बघा तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असते तर ती तुम्ही भेटण्यासाठी बघा, जर पण त्यासाठी किती हापापलेपणा करायचा हे कळाले पाहिजे. बघा एखादी गोष्ट तुम्हाला खेळायची असेल किंवा मैदानी खेळ असतील किंवा वगैरे काय तुमच्या ऍक्टिव्हिटी असतील, तर यामध्ये बघा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आवड असते, पण त्यामध्ये किती हापापले असलं पाहिजे तर हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. विचारपणाने भावना आवर्ता येतात. बघा विचारपणाने काय तुमच्या ज्या भावना आहेत तर त्या आवर्ता येतात. मग आपल्याला समजा आपल्याला एखाद्या विषयी राग आला, राग काय आहे तर भावना आहे, पण आपण विचार केला पाहिजे त्याच्यावर की किती रागवलं पाहिजे का बा, किती त्याची चूक आहे. तर यालाच आपण काय म्हणतो विचार करणे, त्यालाच म्हणतो विचारपणाने भावना आपल्याला काय करता येतात, आवरता येतात. त्यांच्यावर संयम ठेवता येतो. बघा विचारपणाने जे आपल्या भावना आहेत त्या भावनांवर आपल्याला संयम ठेवता येतो. म्हणूनच आपण वर काय म्हणलेलो होतो की विचार आणि भावनांचा योग्य तो काय करता आला पाहिजे, मेळ घालता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला राग आला पण त्याच्यावर विचार जर केला तर नक्कीच त्या आपल्या रागावर काय होतं, कंट्रोल म्हणजे नियंत्रण ठेवता येत असतं. त्यानंतर बघा भावनांवर अशा रीतीने नियंत्रण ठेवणे, बघा भावनांवर अशा रीतीने नियंत्रण ठेवणे, भावनांचा मेळ घालता येणे. बघा आपण वरच बघितलेलं आहे, भावनांचा मेळ घालता येणे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे. बघा आपल्या ज्या भावना आहेत तर त्या भावना योग्य रीतीने, समजा आपल्याला पुढच्या विषयी राग आला तर त्याला व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे की बाबा तुझ्या अशा वागण्याने त्याला थोडं व्यवस्थित शांतपणे करून आपण त्याला व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे की अशामुळे तुझ्या मित्रांना राग येऊ शकतो किंवा मला राग येऊ शकतो. जर व्यवस्थित योग्य रीतीने योग्य प्रमाणात व्यक्त करणे याला आपण काय म्हणत असतो, भावनिक समायोजन म्हणत असतो. बघा यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. भावनांवर अशा रीतीने या ठिकाणी बघा, भावनांवर अशा रीतीने नियंत्रण ठेवणे, भावनांना मेळ घालता येणे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे यालाच आपण काय म्हणतो, भावनिक समायोजन असे म्हणत असतो. त्यानंतर बघा भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलित बनते. बघा आपलं जे व्यक्तिमत्व असतं की आपल्याकडे
इतर जे व्यक्ती चांगल्या दृष्टीने बघतात का वेगळ्या दृष्टीने बघतात किंवा असं एक वाईट विद्यार्थी म्हणून बघतात की काही एक चांगला विद्यार्थी म्हणून बघतात, तर हे काय आहे तर आपलं व्यक्तिमत्व ठरत असतं. आपल्या ज्या भावना असतात की पुढच्याला कशा प्रकारे समजून घेतलं पाहिजे, त्याच्या भावनांचा आदर कशा प्रकारे केला पाहिजे, यालाच आपण काय म्हणत असतो, व्यक्तिमत्व असे म्हणत असतो. यालाच काय म्हणू शकतो आपण, भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व काय होत असते, संतुलित बनत असते. इतरांना समजून घेण्याची क्षमता वाढते. बघा आता साहजिकच आहे, इतरांच्या आपण ज्या भावना आहेत भावनांचा आदर केला, त्याला जर काही चुकत असेल तर त्याला व्यवस्थित योग्य प्रमाणात योग्य रीतीने जर आपण समजून सांगितलं तर काय होणार आहे, तर आपलं जी क्षमता आहे इतरांना समजून घेण्याची क्षमता आहे तर ती वाढत असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. बघा एखादी प्रतिकूल परिस्थिती आहे तर त्यावर सुद्धा मात करता येते. जर आपले व्यक्तिमत्व संतुलित असेल तर नक्कीच किती वाईट परिस्थिती असू द्या त्याला व्यवस्थित प्रकारे हाताळता येत असतं. इतरांना आकारण दोष देणे, त्यांची उणीधुणी काढणे, त्यांचा मत्सर करणे, त्यांचे यश सहन न होणे, या दोषांपासून आपली काय होत असते, सुटका होत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, इतरांना आपण दोष देतो कधी, जर एखादा आपला शत्रू म्हणत असतो, शत्रू तर आपला नसतो म्हणजे शत्रू एखादा विद्यार्थी मानत असेल तर काय करत असतो, प्रत्येक वेळेस तो त्याला दोष देत असतो. परंतु आपलं व्यक्तिमत्व संतुलित असेल, आपल्याला योग्य रीतीने भावना जे आहे तर त्याचा आदर करता आला तर नक्कीच हे जे आकार दोष देणे, तसेच एखाद्याची उणीधुणी काढणे, मत्सर करणे, सहन न होणे, त्याचं जे यश आहे तर ते आपल्याला सहन न होणे, या दोषांपासून काय होते, आपली सुटका होत असते. जेव्हा आपलं व्यक्तिमत्व एकदम चांगलं असतं, संतुलित असतं, तर अशा वेळेस हे जे आकार दोष देणे, उणीधुणी काढणे, मत्सर करणे, त्या एखाद्या व्यक्तीचं यश जे आहे तर ते सहन न होणे, यांपासून आपल्याला काय भेटत असते, सुटका भेटत असते. त्यासाठी बघा जो भावना आहे तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांचा भावना आणि विचारांचा व्यवस्थित मेळ घालणे, यालाच आपण भावनिक समायोजन म्हणत असतो. जर ते आपल्याला जमलं, भावनिक समायोजन तसेच व्यक्तिमत्व संतुलित ह्या ज्या काही प्रक्रिया आहे तर ह्या आपल्याला व्यवस्थित जमल्या तर नक्कीच आपल्याला इतरांविषयी तसेच त्यांच्या भावनांचा आपल्याला आदर करता येत असतो. म्हणजे वाईट कृती आहे तर त्यांपासून आपली काय होत असते, सुटका होत असते. आपण आनंदी राहत असतो. साहजिकच आहे, जर दुःख बाजूला गेलं तर आपण काय होणार, आनंदी राहणार. मग आपल्याला सगळ्यांना काय राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे. सगळ्यांना जर आनंदी राहायचं असेल तर हे जे गोष्टी आहेत सांगितलेल्या तर यांचं भावनिक समायोजन व्यवस्थित करता आलं पाहिजे. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व संतुलित होणार आहे. त्यामुळे जे आपल्या वाईट कृती आहे तर त्या वाईट कृती काय होणार आहे, दूर होणार आहे. मग सगळ्यांनी ह्या ज्या घटक आपण समजून घेतलेला आहे तर यांनी सगळ्यांनी व्यवस्थित याचा अभ्यास करायचा आहे. इतरांशी जुळवून घेण्याची आपली वृत्ती काय असते, वाढत असते. म्हणजेच इतरांना समजून घेणे, त्याच्याशी जुळून घेणे, हे काही ह्या ज्या वृत्ती आहेत तर त्या वाढत असतात. आपल्यातील हेकेखोरपणा कमी होतो. आपल्यात बघा की माझंच खरं, मीच सांगतो ते बरोबर आहे, त्याला आपण हेकेखोरपणा म्हणत असतो. तर तो काय होत असतो, तर कमी होत असतो. म्हणजे इतरांना समजून घेतलं तर नक्कीच आपला हेकेखोरपणा जो आहे तर तो नक्कीच कमी होणार आहे. म्हणजे जी वाईट गोष्ट आहे तर ती आपल्यातून बाहेर होणार आहे. म्हणजे जेवढ्या वाईट गोष्टी बाहेर जातील तेवढाच नक्की आपल्या जीवनात जो आहे तर तो आनंद येणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय सांगितलेलं आहे, सांगा पाहू. या ठिकाणी बघा काही प्रसंग दिलेले आहेत तर त्या प्रसंगावरती तुम्ही काय कराल हे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघूयात, रणजित आणि अभय दोन विद्यार्थी आहेत. रणजित आणि अभय यांच्यातील पहिल्या बाकावर कोण बसणार यावरून काय चाललेला आहे, वाद झाला आहे. दोघेही खूप रागवलेले आहेत. एकमेकांचे दप्तर उचलून टाकण्याच्या स्थितीत आहेत. आता दोन विद्यार्थी दिलेले आहेत. आता असे जे प्रसंग आहेत तर तुमच्या शालेय जीवनात असे खूप सारे प्रसंग घडलेले असतील. एक रणजित आहे, एक अभय आहे, हे दोन विद्यार्थी आहेत.
आता पहिला बाका हे दोघांना वाटतं की मी पहिल्या बाकावर बसावं, पण दोघांनी आपले जे दप्तर आहे तर दप्तर तिथे ठेवलेलं असेल, परंतु एकमेकांचे विचार पटले नसतील, त्यांच्यामध्ये खूप सारा वाद झालेला आहे, एकमेकांविषयी राग आलेला आहे. आता दोघं काय करते, त्यांनी म्हणजेच रणजितने आबाईचं दप्तर उचललं आहे, तो आपटणार आहे, आणि अजय पण रणजितचं दप्तर जे आहे, दोघं एकमेकांचे जे दप्तर आहे तर ते आपटणार आहे किंवा उचलून टाकण्याच्या स्थितीत आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करशील? तर मग आपण त्याचा मित्र म्हणून आपण काय करणार, दोघांना समजून सांगितलं पाहिजे. आपलं जे व्यक्तिमत्व संतुलित हे जो घटक आहे आपण शिकलेलो आहोत, त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. तसेच त्यांचा भावना जे आहे तर त्यांचा व्यवस्थित विचार करून त्यांचा राग जो आहे तर तो राग शांत केला पाहिजे, आणि त्यावर काही उपाय म्हणून की आज तू बस, आज या ठिकाणी तू बस, उद्या त्याला बसू दे, किंवा दोघं पण एका बाकावर तुम्ही बसा आणि हा जो वाद आहे तर तो संपून टाका, किंवा असं चांगल्या प्रकारे तुम्ही ही परिस्थिती आहे तर ती हँडल करू शकता. त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे, दुसरं प्रसंग दिलेला आहे. हेमंतला कबड्डीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, पण तो बुजरा आहे, त्याला शिक्षकांना जाऊन सांगायला काय वाटते, संकोच वाटत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वर्गात पण खूप सारे असे विद्यार्थी असतात, ते आपल्या ज्या भावना आहेत तर त्या शिक्षकांना सांगताना संकोच करत असतात. तशाच प्रकारे हा प्रसंग दिलेला आहे. हेमंत हा विद्यार्थी आहे, त्याला कबड्डी खेळायचा आहे, परंतु आता त्याला शिक्षकांना कशा प्रकारे सांगू, तो बुजरा असल्यामुळे त्याला वाटतं की शिक्षकांना कशा प्रकारे संकोच वाटत आहे. अशा वेळेस तुम्ही काय करशाल की त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे की तू कबड्डी खेळू शकतो, चांगल्या प्रकारे खेळू शकतो, मग तू नक्कीच ह्या स्पर्धेत काय कर, भाग घे, आणि तुझं जे नाव आहे तर तू शिक्षकांना सांग की मला ह्या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, म्हणून माझं त्यामध्ये नाव घ्या. तर त्याला प्रोत्साहन केलं पाहिजे आणि त्याला संकोच वाटून दिला नाही पाहिजे. म्हणजे जेव्हा तू त्याच्या मनातून जी भीती आहे तर ती भीती बाहेर गेल्यामुळे तो नक्कीच चांगल्या प्रकारे त्यांच्या शिक्षकांशी तो संपर्क करेल व नक्कीच तो कबड्डी या स्पर्धेत भाग घेणार आहे. म्हणजेच त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रोत्साहन केलं पाहिजे, तसेच त्यांच्या मनातली भीती दूर केली पाहिजे, आणि तो त्याच्याबरोबर आपण गेलं, समजा तो एकटा जात नसेल तर त्याच्या सोबत गेलं पाहिजे आणि त्याला स्वतः बोलायला लावलं पाहिजे शिक्षकांशी. त्यामुळे काय होणार, त्याच्या मनातली जी भीती आहे तर ती भीती दूर होणार आहे. तर असे प्रसंग पण तुमच्या शालेय जीवनात खूप सारे आले असतील. तसेच बघा पुढील एक प्रसंग दिलेला आहे, हे तुमच्या आयुष्यात घडलेलं आहे, त्यावरच तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही काय काय करशाल या प्रसंगासाठी. निशाची अभ्यासाची वही रेखाने चुकून घरी नेली. बघा काय असे खूप प्रसंग होतात. घाई गडबडीत आपण काय करतो, आपल्या मित्राची किंवा मुलींच्या मैत्रिणीची वही काय होते, आपल्या दप्तरात येत असते व चुकून ती वही जी आहे तर ती घरी राहते, किंवा आपण एखाद्या वेळेस थोडा आपला अभ्यास बाकी असेल तर आपण मित्राची किंवा मैत्रिणीची वही घेत असतो आणि घरी नेतो असतो अभ्यासाला, परंतु काही कारणाने जर आपली वही जी आहे तर ती घरी राहिली, चुकून घरी राहिले, तर अशा प्रसंगाला तुम्ही कशा प्रकारे सामोरे जाल. बघा असंच एक उदाहरण दिलेलं आहे. निशा अभ्यासाची वही रेखाने चुकून, म्हणजे निशाची वही रेखाने घेतलेली आहे, रेखाने ती चुकून घरी नेली आहे. तर बघा अशा वेळेस तुम्ही काय करशाल, असा जो प्रसंग दिलेला असेल तर तिला समजून सांगितलं पाहिजे की माझ्याकडून चुकून राहिलं, तुझी वही जी आहे तर ती माझ्याकडून चुकून घरी राहिलेली आहे, परत असं होणार नाही, मी तुझी वही जी आहे तर ती उद्या शाळेत येताना किंवा मधल्या बेलमध्ये जवळ जर घर असेल तर नक्कीच मी तुला आणून देते. असं व्यवस्थित तिला तिच्या भावनांचा विचार करून तसेच आपले जे विचार आहे त्या विचारांचा विचार करून, म्हणजे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्यांचा मेळ घालून या प्रसंगाला सामोरं गेलं पाहिजे. म्हणजेच व्यवस्थित तिला पटवून दिलं पाहिजे. रेखाने चुकून वही घरी राहिली ना, मग रेखाने निशाला सांगितलं पाहिजे की मी उद्या येताना नक्की आणेन, आज चुकून माझ्याकडून घरी राहिलेली आहे. तर नक्कीच निशा पण तिला सकारात्मक पद्धतीने उत्तर देणार आहे. मग हे जे प्रसंग आहेत तर असे प्रसंग तुमच्या जीवनात घडू शकता, मग तुम्ही पण कशा प्रकारे या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे हे तुम्ही याच्यातून शिकलं पाहिजे. त्यानंतर बघा आनंद व दुःख याप्रमाणेच राग ही सुद्धा आपली एक भावना आहे. बघा
या ठिकाणी. जसं बघा आपल्या आयुष्यात आनंद येतो, कधी दुःख येतो, याप्रमाणेच काय राग जो आहे तर ही सुद्धा आपली काय आहे तर भावना आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी कशाचा तरी राग येत असतो. आपल्याला दिवसातून एकदा तरी राग राग एखाद्या गोष्टीचा, एखाद्या कृतीचा, एखाद्या व्यक्तीविषयी राग येत असतो. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली किंवा आपला अपमान झाला की राग येत असतो. बघा आपण म्हणलेलो होतो की आपल्या मनाविरुद्ध एखादी कृती झाली किंवा एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला तर आपल्याला नक्कीच काय येत असतो राग येत असतो. तसेच एखाद्यावर अन्याय झालेला पाहून नाही आपल्याला काय येत असतो राग येत असतो. बघा आता एखाद्या व्यक्तीवर तो जर एखाद्याची चुकी नसेल तरी त्याला रागवलं जात असेल, बोललं जात असेल, तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला काय येऊ शकतो राग येऊ शकतो एखाद्या व्यक्तीचा. राग वारंवार येत असेल किंवा अनावर होत असेल तर त्याचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम होतात. बघा आता रागाचे आपल्याला जे दुष्परिणाम आहेत तर ते कोणकोणते होत असतात, मानसिक तसेच शारीरिक हे काय आहे तर आपले आपल्यावर होणारे काय आहे दुष्परिणाम होत असतात. प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक वेळेस आपल्याला नुसता रागच येत असेल, एखाद्या व्यक्तीचा एखाद्या गोष्टीवर नुसता राग येत असेल मनामध्ये, तर राग वारंवार येत असेल किंवा अनावर होत असेल तर त्याचे परिणाम मानसिक व शारीरिक परिणाम आपल्याला आपल्या जीवनावर झालेले आपल्याला दिसून येत असतात. आपण रागीट व हट्टी होतो. बघा जर आपल्याला सारखा सारखा राग आला तर आपण रागीट होत असतो, हट्टी होत असतो. सामंजस्यपणा व सहकार्याची वृत्ती आपली काय होत असते तर कमी होत असते. मग अशामुळे बघा सामंजस्यपणा म्हणजे समजून घेणे, सहकार्य करणे म्हणजे इतरांना मदत करणे, ही जी वृत्ती आहे आपल्यामध्ये वृत्ती असते ही, तर ही वृत्ती कमी होत असते. पण जो राग आहे तर तो राग आपल्याला किती प्रमाणात आला पाहिजे यावर आपण विचार केलेला पाहिजे. म्हणजे विचार आणि आपल्या भावना आहेत तर त्यांचा व्यवस्थित मेळ घालता आला पाहिजे. त्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखवत असतो. बघा एखादा विषय राग आला का आपण काय करत असतो त्याला लगेच प्रत्युत्तर देत असतो. पण ते प्रत्युत्तर विचार करून जर आपण दिलं म्हणजे दोन्ही गोष्टींचा भावना आणि विचार यांचा जर मेळ घातला तर नक्की रागावर आपल्याला कंट्रोल किंवा नियंत्रण ठेवता येऊ शकते. बघा रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखवतो, त्यामुळे आपल्याला काय होत असते डोकेदुखी, निद्रानाश, उत्साह अशा काही परिणामांना सामोरे जावं लागत असते. बघा जर आपण रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखवले तर त्यामुळे बघा कशा प्रकारे आपल्या जीवनावर परिणाम होत असतात. त्यानंतर बघा भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील काही प्रसंगातील जे चांगले आहे त्यांवर बरोबरची खून करा. जे करू नये असे तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी बघा चुकीची खून जी आहे तर ती करायची आहे. चांगलं वाटलं तर बरोबर आणि चुकीचं वाटलं तर ही क्रॉसची खून करायची आहे. बघा पुढील काही प्रसंग दिलेले आहेत त्यामध्ये बघूयात. रमेशने सुरेशला त्याच्याबद्दल अमितने काहीतरी वाईट बोलल्याचे सांगितले. बघा रमेशने काय केलेलं आहे सुरेशला ते अमित बद्दल काहीतरी वाईट सांगितलेलं आहे. तर अशा वेळेस सुरेशना काय केलं पाहिजे, म्हणजे रमेश हा व्यक्ती आहे, रमेशने काय सांगितलेलं आहे सुरेशला की अमित हा वाईट विद्यार्थी आहे, तो खूप चांगला विद्यार्थी नाही अशा प्रकारे सांगितलेला आहे. पण हा जो सुरेश आता बोलणं कोणात होत आहे रमेश आणि सुरेश मध्ये. रमेशने काय सांगितलेलं आहे की हा जो अमित हा व्यक्ती हा खूप वाईट आहे, तर हे कोणाला सांगत आहे सुरेशला सांगत आहे रमेश. तर परंतु सुरेशने त्याची खात्री करून घेऊनच प्रतिक्रिया देण्याचे ठरवले. मग हा जो सुरेश आहे सुरेशला रमेशने काय सांगितलं की अमित वाईट आहे, पण अमितने काय केली थोडी खात्री केली. म्हणजे काय केलं त्यांनी विचार केला, त्याच्या मनातल्या भावनांना विचार केला त्याने आणि त्याचं खात्री केली. सुरुवातीला त्यांनी खात्री केली खरंच तो हा अमित जो आहे तर तो चांगला आहे की वाईट आहे याचा विचार करूनच त्यांनी काय केली प्रतिक्रिया देण्याची ठरवले आहे. म्हणजे त्यांनी योग्य वापर केलेला आहे. म्हणजे विचार आणि भावना यांचा काय केलेला आहे. नाही तर मग रमेशने सुरेशला सांगितलं सुरेशला जर राग आला असता तर मग हे काय झालं असतं चुकीचं झालं असतं. परंतु त्या सुरेशने काय केलेलं आहे
पहिलं सुरुवातीला खात्री करून घेतलेली आहे, म्हणजे विचार केलेला आहे त्यावर आणि त्यानंतरच प्रतिक्रिया दिली, म्हणून हा प्रसंग जो आहे तर हा बरोबर असणार आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, चांगले या प्रसंगामध्ये तुम्हाला म्हणजे त्यांनी जी क्रिया केलेली आहे ती योग्य वाटलेली आहे, म्हणून आपण यापुढे बरोबरची खूण करणार आहोत. त्यानंतर बघा दुसरा प्रसंग दिलेला आहे. यामध्ये बघा छाया आणि मीना अभ्यासात सारखीच प्रगती करणाऱ्या आहेत. बघा दोन विद्यार्थिनी आहेत आणि ह्या काय करत आहेत, सारख्याच प्रगती करत आहेत. शिक्षकांनी छायाच्या निबंधाचे खूप कौतुक केले. आता जे शिक्षक आहेत तर त्या शिक्षकाने काय केलेलं आहे, फक्त छायाचेच निबंधाचं कौतुक केलेलं आहे, परंतु मीनाचं जे कौतुक जे आहे तर त्यांनी केलेलं नाही. मीनाला त्याचा खूप राग आला. बघा साहजिकच आहे, छायाचं कौतुक केलं आणि मीनाचं केलेलं नाही, त्यामुळे काय झालेलं आहे, मीनाला राग आलेला आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, छायाशी बोलायचे नाही असे तिनं ठरवले. आता यामध्ये बघा छायाचा काही दोष नाही, शिक्षकाने कौतुक केलेलं आहे छायाचं आणि मीनाचं केलं नाही, यामध्ये छायाचा काहीच दोष नाही. परंतु जर त्या प्रसंगाला जर मीनाने असं या प्रकारे जर हे केलं, छायाशी बोलायचे जर बंद केले, कोणी मीनाने जर बंद केलं असे तिनं ठरवले, तर हे योग्य असेल का, तर नाही. या प्रसंगामध्ये छायाची काही चूक नाही. मग जर त्या मीनाने छायाशी बोलायचे बंद केले तर हे योग्य असेल का, तर नाही. म्हणून हे आपल्याला प्रसंग हा चुकीचा वाटतो. त्यानंतर बघा पुढील प्रसंग दिलेला आहे. दिनेशने मनोजच्या दप्तरातील पेन व पेन्सिल काढून लपवून ठेवली. नंतर दिनेशने मनोजची माफी मागितली आणि पुन्हा तसे न करण्याचे आश्वासन दिले. बघा यामध्ये बघा आपण आपले मित्र असतात तर त्यांचे कधी ना कधी आपण मस्करी करत असतो किंवा मस्ती करत असतो. तशाच प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे, दिनेश आहे आणि मनोज आहे असे दोन विद्यार्थी दिलेले आहे. दिनेशने काय केलेलं आहे, मनोजचं दप्तर घेतलं, त्यातली पेन पेन्सिल घेतली आणि लपून ठेवली. थोडी मस्ती करावं, आपल्यामध्ये ते काय असतात, एक भावनाच असते, तर लपून ठेवावं असं वाटलं, दिनेशने केलं. नंतर दिनेशने मनोजची माफी मागितली आणि आता लपून ठेवलं. त्यानंतर मनोजला ती वस्तू सापडली नसेल, मग काही वेळ गेल्यानंतर दिनेशने काय केलं, त्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्या परत केल्या आणि पुन्हा असं करणार नाही अशी माफी पण मागितली. पुन्हा तसे न करण्याचे त्यांनी पण आश्वासन पण दिले. मग हा जो प्रसंग आहे तर तो काय असणार, बरोबर असणार आहे. म्हणजे दिनेशने काय केलेलं आहे, त्याची चूक जी आहे तर ती चूक कबूल केलेली आहे आणि पुन्हा असं न करण्यासाठी त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे. म्हणजे ही चांगली भावना आपल्याला दिनेशची दिसून आलेली आहे. म्हणजे हा प्रसंग आपल्याला योग्य वाटणार आहे. त्यानंतर बघा अजून एक प्रसंग दिलेला आहे. सुनीताला आई बरोबर बाजारात जायचं आहे. बघा आपण पण कधीतरी आपल्या आई सोबत बाजारात जात असतो. तसाच एक प्रसंग आहे बघा, असं तुमच्या जीवनात हा प्रसंग आलेलाच असेल. परंतु काही कारणांमुळे सुनीताच्या आईला लवकर बाजारात जावे लागले. ती आईवर रागवली, परंतु तिने प्रथम आईला लवकर जाण्याचे कारण विचारले, ते तिला पटले. मग तिचा राग काय झालेला आहे, कमी झालेला आहे, म्हणजेच निवळलेला आहे. तर बघा एक विद्यार्थिनी आहे किंवा एक मुलगी आहे सुनीता, आणि तिच्या आई बरोबर म्हणजे सुनीताची एक आई आहे. हे दोन व्यक्ती आहेत, सुनीता आणि सुनीताची आई, या दोन व्यक्ती आहेत. तर सुनीताला एक दिवस बाजारात जायचं होतं आईसोबत, परंतु काही कारणांमुळे तिची जी आई आहे तर तिला घाईगडबडीत काही कारणांमुळे लवकर जावे लागले. मग अशा वेळेस बघा की आपल्या त्या सुनीताला वाटलं असेल की मला आईनं बाजारात नेलं नाही, त्याच्यामुळे तिच्या मनात काय येणार, राग येणार. साहजिकच आहे, आपल्या भावना आहे, तर राग येणार. मग ती आईवर रागवली, परंतु तिने प्रथम जेव्हा तिची आई जी आहे तर ती बाजारातून आली तर तिला कारण विचारले, तू का लवकर बाजारात गेली, मला का नाही नेलं. मग तिनं तिची जी आई आहे तर तिनं योग्य उत्तर दिलं की अशा अशा कारणांमुळे मला लवकरात लवकर तिथे जाणं योग्य वाटलं, म्हणून मी तिथे लवकर गेले, त्यामुळे तुला नेता आलेलं नाही. मग अशामुळे तिचा जो मनातला राग होता, सुनीताचा जो मनातला राग होता तर तो काय झाला, कमी झाला.
म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, तिचा राग निवळलेला आहे. मग हे काय आहे तर तिनं समजून घेतलं, अगोदर तू का गेली त्याचं कारण विचारलं, त्यानंतर तिची मनाची काय मनात जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं भेटली. त्यानंतर काय झालं की तिच्या आणि तिच्या आईविषयी जो राग होता तर तो काय झालेला आहे, कमी झालेला आहे. मग हे जे आपण काय म्हणत असतो, हा जो प्रसंग आहे तर हा प्रसंग योग्य आहे. म्हणजे आपण विचारलं पाहिजे, एखाद्या विषयी राग धरण्यापेक्षा तू असं का केलं त्याला विचारलं पाहिजे. योग्य रीतीने योग्य प्रकारे जर तुम्ही विचारलं तर नक्कीच अशा प्रसंगाला तुम्हाला जीवनामध्ये तोंड देताना अशा ज्या गोष्टी आहेत त्या जर घडल्या तर नक्कीच सकारात्मक पद्धतीने आपण त्याला उत्तर दिले पाहिजे. त्यानंतर बघा, आता प्रसंग, आता ते 4-5 प्रसंग होते त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर बघा, आता आपण हे बघा लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही विरंगुळा म्हणजे खूप वेळ झाल्यानंतर तुम्हाला आळस येत असेल तर व्हिडिओ पॉज करा, थोडं फ्रेश होऊन या, पाणी प्या आणि त्यानंतर परत हा व्हिडिओ तुम्ही चालू करू शकता. म्हणजे खूप, आता तुम्ही इयत्ता 5वीला आहात तर हा जो व्हिडिओ आहे कधी पाऊण तासाचा होऊ शकतो, 1 तासाचा सुद्धा होऊ शकतो. कधी जर तुम्हाला आळस आला तर थोडा व्हिडिओ पॉज करा, फ्री होऊन या आणि परत तुम्ही कंटिन्यू करू शकता. म्हणजे एक एक तुमच्या कन्सेप्ट जे आहे तर ते कन्सेप्ट क्लिअर होतील. आपले आता बघा पुढचा आता मुद्दा बघूयात, आपल्यातील उणिवांची जाणीव. या ठिकाणी बघा, आपले अक्षर सुंदर आहे, आपल्याला गणित छान समजते, विज्ञानाच्या अभ्यासात आपण जास्त रमतो, कविता खूप आवडते. म्हणजे बघा, ज्या कविता आहेत तर त्या गाण्यासाठी खूप आवडतात असे आपण आणि आपल्या मित्रमैत्रिणी म्हणत असतो. बघा, काही विद्यार्थ्यांना गणित विषय आवडतो, काही विद्यार्थ्यांना इतिहास विषय आवडू शकतो. इतिहास विषय हा आपला जो आहे तर विज्ञान या विषया म्हणजे परिसर अभ्यास यामध्ये सुद्धा थोडाफार त्याचा अभ्यास असतोच. तसेच काहींना विज्ञान आवडू शकतो, काहींना मराठी विषय आवडू शकतो, काहींना इंग्लिश. सगळ्यांनाच अवघड जातो असं नाही, काहींना चांगला पण वाटत असतो. काहींचे अक्षर खूप चांगले असते, काहींचे थोडे खराब असते, काही आपलं अक्षर सुधारवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आपण हे डिस्कशन जे आहे म्हणजे चर्चा जी आहे तर ते आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर करत असतो. याचा अर्थ आपल्याला आवडीनिवडी आणि क्षमताही वेगवेगळ्या असतात. म्हणजेच प्रत्येकाच्या ज्या आवडीनिवडी आहे तर क्षमता आहे तर त्या काय असू शकतात, वेगवेगळ्या असू शकतात. हे आपण खूप साऱ्या वेळेस आपल्या जीवनात अनुभवलेलं आहे. आपल्या मित्राची ना आपली आवड सारखीच असते का, तर नाही. तसे क्षमता पण वेगवेगळ्या असतात. आपल्याला आपल्या क्षमता जशा हळूहळू समजायला लागतात तसे आपल्याला काय येते काय येत नाही हे समजू लागते. बघा, आपल्या ज्या क्षमता आहेत तर त्या क्षमतांचा हळूहळू समजायला जर लागल्या आपल्याला, त्याच्याविषयी आपण जर विचार केला तर नक्कीच त्या का येत नाही हे आपल्याला समजून येऊ शकतं. म्हणजे आपल्या ज्या उणिवा आहेत त्या उणिवांची आपल्याला उकल होत असते. म्हणजे का मला ही गोष्ट येत नाही, समजा माझे सुंदर अक्षर, मग त्यावर जर तुम्ही विचार केला म्हणजे ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांवरून हळूहळू समजायला लागत असतात. तर यातून काय होत असतं, आपल्याला काय येत नाही हेही आपल्याला समजू लागत असते. एखाद्या विषयात, कलेत, खेळात आपण अधिक तरबेज असतो तर दुसऱ्या एखाद्या बाबतीत तेवढीच गती नसते. मग आपल्याला एखादा विषय खूप आवडतो, तसंच इतर विषय आवडतो का, तर कमी प्रमाणात आवडत असतो. तसंच कलेमध्ये पण असतं, एखादी कला छान प्रकारे येत असते पण एखाद्या कलेमध्ये आपल्याला कमी प्रमाणात त्यामध्ये कळत असतं. त्यानंतर बघा, एखादा खेळ असेल, एखाद्या खेळात तुम्ही खूप निपुण आहात पण एखाद्या खेळामध्ये फार काहीच येत नसेल, असं हे तुमच्या जीवनामध्ये चालूच असतं. तर दुसऱ्या एखाद्या बाबतीत तेवढी गती नसते आपली, बरोबर. आपल्या क्षमतांबरोबर आपल्यातील उणिवाही माहीत असल्या पाहिजे. आपल्याला माहिती की मी ही गोष्ट करू शकतो, हा खेळ खेळू शकतो, ह्या विषयामध्ये चांगल्या प्रकारे गुण मिळू शकतो, ह्या गोष्टी मला खूप साऱ्या चांगल्या प्रकारे समजतात. पण काही अशा गोष्टी असतात की आपल्याला त्या समजत नाही. ते पण त्या उणिवा जे आहेत तर त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे. आपल्याला काही गोष्टी आवडत नाही तर का आवडत नाही, एखाद्या विषयात आपण कमी पडतो तर का कमी पडत असतो, म्हणजे जे आपल्या उणिवा आहेत तर त्या उणिवा माहीत असल्या पाहिजेत. जसे चांगले आपले गुण माहीत असतात तसे वाईट गुण पण आपल्याला माहीत असले पाहिजे. म्हणजे
प्रयत्न करून उणिवांवर मात करता येते. मग बघा, आपण मग त्या उणिवा जर माहीत झाल्या, आपल्या वाईट गोष्टी असेल किंवा एखादी उणिवा असतील आपल्या जीवनामध्ये, तर त्या जर माहीत झाल्या तर त्यावर आपण प्रयत्न करून तर त्या सुधारवण्यासाठी आपण काय करत असतो, प्रयत्न करत असतो, म्हणजेच उणिवांवर मात करत असतो. एखादी गोष्ट येत नाही म्हणून जे येते त्यात प्रावीण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करू नये. बघा, एखादी गोष्ट समजा तुम्हाला येत नाही म्हणून काय करा, म्हणून जे येतंय आपल्याला त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे का, तर नाही. तर जे येतंय आपल्याला, एखादी गोष्ट येते, एखादी संकल्पना येत असेल, एखाद्या खेळात आपण व्यवस्थित खेळत असू, मग ते सोडलं नाही पाहिजे. एखादी गोष्ट तुम्ही करतात त्याचबरोबर आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पण योग्य रीतीने हँडल करूनच आपल्याला ज्या उणिवा आहेत तर त्या उणिवा पण आपल्याला समजून घेऊन त्यांवर मात करता आली पाहिजे. तर अशा प्रकारे ही खूप चांगली माहिती आपल्या जीवनात नक्कीच आपल्याला खूप माहितीशीर ठरणार आहे. तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता पुढील घटक आहे, स्वभाव बदलता येतो का. बघा, आता हे खूप महत्वाचं आहे. बघा, स्वभाव बदलता येतो का. यामध्ये बघा, आपल्यापैकी कोणाचाच स्वभाव पूर्णतः चांगला किंवा पूर्णतः वाईट नसतो. बघा, आपण एखाद्याला म्हणू शकत नाही की तू खूप चांगला आहे, तू खूप वाईट आहे. एखाद्याचा स्वभाव एखाद्या विषयी चांगला असतो, एखाद्या विषयी थोडा वाईट असतो, किंवा एखाद्याचा खूप वाईट असतो, एखादा चांगला, असं हे चालूच असतं आपले मध्ये. मग हे स्वभाव जे आहे तर हे स्वभाव बदलता येतात का, तर हो. तर बघा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा. बघा, आता जे चांगले गोष्टी आहेत, एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात चांगला आहे तर मग ते चांगले गुण आपण त्याच्याकडून घेतले पाहिजे. तसेच उणिवा दूर करण्यासाठी एकमेकांना मदत करायला पाहिजे. आता आपला मित्र, त्याला समजा गणित विषय समजत नसेल तर त्याला व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे. अशा प्रकारे तू जर प्रयत्न केले तर तुझ्या नक्कीच या उणिवा दूर होतील व तुला नक्कीच या विषयामध्ये चांगले गुण भेटतील, चांगल्या गोष्टी यामधून तुला शिकता येतील. त्यासाठी आपण काय करत असतो, आपल्या मित्रमैत्रिणींना काय करत असतो, वर्गामध्ये, शाळेमध्ये आपण काय करत असतो, मदत करत असतो, म्हणजेच उणिवा दूर करण्यासाठी एकमेकांना मदत करत असतो. त्यानंतर बघा, आपल्यातील चांगल्या क्षमतांबद्दलही बोलावे. बघा, आपल्या ज्या क्षमता आहेत तर त्या आपण इतरांना सांगितल्या पाहिजे, म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत तर इतरांना त्या आपण बोलून दाखवल्या पाहिजे. तसेच उणिवांबद्दलही मोकळेपणाने चर्चा केली तर ते आपल्याला फायद्याचेच असते. बघा, आपल्याला जसे चांगल्या गोष्टी येत असतात, मला हा खेळ जो आहे, कबड्डी आहे, तर ती कबड्डी आपल्याला व्यवस्थित खेळता येते. तर जसं आपण सांगतो की मला कबड्डी चांगल्या प्रकारे खेळता येते, तसे आपल्याला जर काही अडचणी असेल, म्हणजे उणिवा असतील, एखादा हा खेळ समजा क्रिकेट मला खेळता येत नसेल तर ते पण आपल्याला मोकळेपणाने इतरांशी त्याविषयी चर्चा करता आली पाहिजे. मला हा खेळता येत नाही, मग मी कशा प्रकारे खेळला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला मोकळेपणाने चर्चा करता आली पाहिजे. ते आपल्याला काय होणार आहे, फायदेशीर ठरणार आहे. जसे आपण चांगल्या गोष्टी एखाद्याला बोलून दाखवतो, तशा वाईट गोष्टी पण आपल्या सांगितल्या पाहिजे व त्यांबद्दल आपण त्या उणिवा आहे तर त्या उणिवा दूर केल्या पाहिजे. याचा आपल्याला नक्कीच आपल्या जीवनात जो आहे तर तो फायदा होणार आहे. त्यानंतर बघा, पुढे काय सांगितलेलं आहे, आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव. बघा, आपल्या स्वभावात ज्या दोष आहे त्यांची जाणीव झाल्यानंतर दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, आपल्या स्वभावात काही चांगले गुण असतात, तसे दोष पण असतात. याची जर आपल्याला जाणीव झाली, अरे आपल्या स्वभावामध्ये हे दोष आहे, तर हे दोष जर आपण दूर करण्याचा आपण काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच आपला जो स्वभाव आहे तर तो स्वभाव सुधारण्यामध्ये आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. मैत्रिणींच्या घोळक्यात नेहा सर्वात जास्त बोलत असे. इतर मैत्रिणींना बोलण्याची संधीच मिळत नसल्यामुळे मैत्रिणी तिला टाळू लागल्या. हे नेहाच्या लक्षात आले. तिने प्रथम काही दिवस बोलण्यावर संयम ठेवण्याचा प्रयत्न सुरू केले. जास्त बोलत असेल तर मला थांबवा, असे तिने आपणहून मैत्रिणींना सांगितले. हळूहळू नेहा इतरांचेही बोलणे ऐकून घेऊ लागली व तिने आपला अति बडबडा स्वभाव काय केलेला आहे, बदललेला आहे. तर बघा,
एक वर्गातील त्यांनी एक प्रसंग दिलेला आहे. मैत्रिणीच्या एका घोळक्यात नेहा जी आहे, नेहा नावाची एक मुलगी आहे, तर ती खूप सारी बडबड करत असते. मग एक घोळका आहे म्हणजे 7-8 मैत्रिणी असेल, 4-5 मैत्रिणी असेल त्या. तर त्यामध्ये जी नेहा नावाची मुलगी आहे खूप सारे बडबड करत असते, म्हणजे बोलत असते. तिचं स्वतःचं जास्त प्रमाणात बोलणं असतं. तर मग अशा वेळेस काय करतात, इतर मैत्रिणींना बोलून न दिल्यामुळे मैत्रिणी काय करत असतात, तर दूर दूर म्हणजे तिला टाळतात. म्हणजे तिच्याकडे लक्ष नाही देत, नंतर तिच्या सोबत राहण्याचं ते काय करत असतात, टाळत असतात. तर मग हे जेव्हा नेहाच्या लक्षात आलं की या या मुली आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, तर आपल्या बडबड स्वभावामुळे त्या काय करत आहे, तर मला टाळत आहेत. मग अशा वेळेस तिनं काय केलं, तिच्या मैत्रिणींना सांगितलं. तिनं बघा, तिच्या ज्या चांगल्या गोष्टी ती अगोदर बडबडच्या माध्यमातून सांगत होती, परंतु तिला तिचीच उणिवा कळाल्या की माझ्या बडबडीमुळे जर असं होत असेल, तर मग तिनं बघा न संकोच करता तिने तिच्या मैत्रिणींना सांगितलं की जर मी जास्तच बडबड करत असेल तर मला काय करा, थांबवा. पण तिनं जशा चांगल्या गोष्टी सांगितल्या तसे तिनं वाईट गोष्टी किंवा तिच्या ज्या उणिवा आहेत तर त्यांविषयी पण तिनं मोकळेपणाने तिच्या मैत्रिणींबरोबर बोललेली आहे. अशामुळे काय झालं की जास्त बोलत असेल तर ती काय म्हणली, थांबवा. असे तिनं आपणहून मैत्रिणींना सांगितले. हळूहळू इतरांचेही बोलणे ऐकू लागली. मग ती कमी प्रमाणात बोलल्यामुळे तिनं इतर मुलींचं किंवा मैत्रिणीचं सुद्धा ऐकून घेतलेलं आहे. मग त्यामुळे काय झालेलं आहे, तिचा अति बडबडीपणा स्वभाव जो आहे तर तो बदलला आहे. म्हणून आपण सुरुवातीला काय म्हणलो होतो की आपला स्वभाव बदलता येतो का, तर होय. याचं उत्तर काय येणार, होय. आपला स्वभाव आपण बदलू शकतो. त्याचं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. स्वभाव बदलला, या विद्यार्थिनीने कशा प्रकारे बदलला, तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. पुढं सांगितलेलं आहे, सांगा पाहू. शाळेत जातो असे सांगून शाळेत न जाता मनोज मैदानावर खेळत बसतो, हे योग्य आहे का? बघा, हा मनोज नावाचा विद्यार्थी जो आहे तर तो शाळेत जातो असे सांगून आपल्या घरच्यांना मी आता शाळेत चाललेलो आहे असं सांगून तो शाळेत गेला नाही, तो काय गेला, मैदानावर खेळ खेळत आहे. तर हे योग्य असेल का, तर नाही. तो काय झालेला आहे, खोटारडेपणा झालेला आहे. म्हणून हे योग्य असेल का, तर नाही. दुसरं काय सांगितलेलं आहे, एखाद्याकडून आणलेली कोणतीही वस्तू वेळेत परत न करण्याची सवय असलेल्या तुमचा मित्र मैत्रिणीला तुम्ही काय सांगाल? बघा, आता एखादा विद्यार्थी असतो, एखादी वस्तू किंवा वही घेतली आणि तो जर वेळेवर परतच देत नसेल, तर मग अशा वेळेस तुमच्या मित्रमैत्रिणी तुम्ही कशा प्रकारे काय सांगणार? तर पण त्याला अगोदर व्यवस्थित त्याचा भावनांचा विचार करून तसेच योग्य रीतीने त्याचं पटवून दिलं पाहिजे की जर तू बघ, आता मी तुला वही दिलेली आहे, जर तू मला परत योग्य वेळेस, म्हणजे आता तू म्हणला की मी तुला उद्या वही देतो, परंतु तू जर आणलीच नाही, तर मग असं जास्त वेळ होत असलं तर नक्कीच मला त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर होणार आहे. मग त्यानंतर मी परत तुला वही देण्यासाठी टाळाटाळ करू शकतो. तर मग असं जर झालं तर मग आपल्यामध्ये मैत्री राहणार नाही, हे व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे. तर मग त्यासाठी बघ, तुझ्या लक्षात नसेल तर घरी गेल्यावर तू हातावर लिहून ठेव की तुझं काम झालं की तुझी वही जी आहे तर तू बॅगेमध्ये टाक आणि उद्या येताना घेऊन ये. म्हणजेच एखाद्याकडून आणलेली एखादी वस्तू वेळेत परत न करण्याची सवय असलेला मित्र जो आहे तर त्याचा स्वभाव जो आहे तर तो स्वभाव आपण बदलू शकतो. ते पण व्यवस्थित त्याचा भावनांचा विचार करून व्यवस्थित त्याला पटवून दिलं पाहिजे. तर अशामुळे त्याचा स्वभाव जो आहे तर तुम्ही नक्कीच त्याचा स्वभाव बदलू शकता. बघा, आपल्या स्वभावातील आपल्याला व इतरांना खटकणारे पैलू प्रयत्नपूर्वक बदलता येतात. ते बदलण्याच्या वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यातून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये उणिवा राहू शकतात. बघा, आपल्या स्वभावातील आपल्याला व इतरांना खटकणारे पैलू प्रयत्नपूर्वक बदलता येतात. बरोबर आहे, याविषयी आपण संपूर्ण या पाठामध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. ते बदलण्याच्या वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणजे एखादी गोष्ट चांगली वाईट असेल तर ते उणिवा आपण समजून घेतल्या पाहिजे व त्या बदलण्याची आपण प्रयत्न केले पाहिजे, अन्यथा यातून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये उणिवा राहू शकतात. आपलं व्यक्तिमत्व चांगलं
करायचं असेल तशा चांगल्या गोष्टी माहीत आहे, तशा आपल्याला वाईट गोष्टी पण माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर बघा आता आपण काय शिकलो. आता आपण सर्व जो पाठ आहे तर त्या पाठाचा संपूर्ण घटक तसेच काय जे प्रश्न प्रसंग विचारलेला आहे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. मग आतापर्यंत आपण काय शिकलो तर ते बघूयात. भावना व्यक्त केल्या पाहिजेत, विचार आणि भावनांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे. बघा आपण वर शिकलेलो आहोत, भावना व्यक्त करता आल्या पाहिजे व विचार आणि भावनांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे. त्यालाच एक शब्द दिलेला आहे तर तो तुमच्या लक्षात आला पाहिजे. त्याचा अभ्यास आपण स्वाध्यायामध्ये करणारच आहोत, हे आपण शिकलेलो आहोत. रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा त्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात. बघा आपण बघितलेलं आहे, रागावर जर आपल्याला नियंत्रण ठेवता आलं नाही तर मग त्याचा दुष्परिणाम आपल्याला शारीरिक तसेच मानसिक परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत असतो. तसेच बघा आपल्यातील क्षमतांबरोबर उणीवांचीही जाणीव असली पाहिजे. आपल्याला बघा जशा क्षमता आहेत, जशा चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात, तशा ज्या आपल्याला काय नाही करता येत त्या उणीवा ज्या आहेत त्या उणीवा पण आपल्याला कळल्या पाहिजे. त्यानंतर मग चौथं काय सांगितलेलं आहे त्याच्यात बघा, आपल्या स्वभावातील उणीवा प्रयत्नांनी बदलता येतात. आपण त्यासाठी एक उदाहरण पण घेतलेलं आहे. आपल्या स्वभावातील ज्या उणीवा आहेत तर त्या नक्कीच आपल्याला प्रयत्न जेव्हा आपण करणार तर नक्कीच आपल्याला बदलता येणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण अभ्यास या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. आता यावरील जो स्वाध्याय आहे तर त्या स्वाध्यायावर जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्नांची उत्तर आता बघूयात. तर बघा स्वाध्यायामध्ये प्रश्न 1 दिलेला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. माणूस विचारक्षम असतो तसाच तो डॅश डॅश असतो. तर बघा वरती जर तुम्हाला शोधायचं, माणूस हा विचारक्षम असतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. बघा या ठिकाणी बघा भावनांचा मेळ कसा घालावा, या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर सापडेल. माणूस विचारक्षम असतो तसाच तो काय असतो, सहनशील सॉरी भावना या ठिकाणी माणूस विचारक्षम असतो तसाच तो काय असतो, जसे विचारक्षम असतो तसाच तो भावनाशील पण असतो. या पाठात आपण 2 महत्त्वाचे घटक शिकलेलो आहोत. एक आहे विचार आणि दुसरा आहे भावना. हे 2 महत्त्वाचे घटक आणि यांचा योग्य वेळी योग्य मेळ घालता आला पाहिजे, हे पण आपण शिकलेलो आहोत. तर या भावनाशीलही असतो, याचं उत्तर येणार आहे भावना. या ठिकाणी भावनाशील, माणूस जसा विचारक्षम असतो तसाच तो काय असतो, भावनाशील असतो. त्यानंतर बघा पुढची रिकाम्या जागा दिलेली आहे. आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार केला पाहिजे. या ठिकाणी चांगले गुण, आता हे कुठं तुम्ही शोधशाल तर या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा आपण हे ग्रीन याने करूयात म्हणजे तुम्हाला याचं उत्तर सापडणार आहे. बघा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्याचा प्रथम विचार करावा. बघा या ठिकाणी चांगले जे आहे तर हे रिकाम्या जागेचं उत्तर येणार आहे. आपल्या मैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा. अशा प्रकारे या प्रश्नांचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे. प्रश्न 1 झालेला आहे. आता पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. या ठिकाणी बघा प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची आहे. व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते. या ठिकाणी बघा व्यक्तिमत्व संतुलित, बघा या ठिकाणी याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे. भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले जे व्यक्तिमत्व आहे तर ते संतुलित बनत असते. भावनांचा योग्य मेळ जर तुम्ही घातला
तर नक्कीच काय होणार, तुमची व्यक्तिमत्व काय होणार, संतुलित होणार. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आता क्वेश्चन 2 मधला आपला एक जो आहे हा प्रश्न झालेला आहे. दुसरा बघूयात, सामंजस्यपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते. जेव्हा आपल्याला जो राग येतो त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सापडू शकते. या ठिकाणी बघा, सामंजस्यपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते कधी, आपण राग व हट्टी होतो त्यामुळे बघा सामंजस्यपणा, म्हणजे रागामुळे सामंजस्यपणा व सहकार्याची वृत्ती काय होत असते, कमी होत असते. या प्रश्नाचं हे उत्तर येणार आहे. सामंजस्यपणा व सहकार्याची वृत्ती रागामुळे कमी होत असते. त्यानंतर आता पुढील प्रश्न आहे, आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे. बघा, आपल्या स्वभावातील जे दोष आहे या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा, आपल्या स्वभावातील या ठिकाणी बघा, आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा आपण काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची 3 ते 4 वाक्यात तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. काय आहे बघा प्रश्न, भावनिक समायोजन म्हणजे काय. या ठिकाणी आपण सुरुवातीला बघितलेलं आहे भावनिक समायोजन. या ठिकाणी बघा, विचारीपणाने भावना आवरता येतात, त्यांच्यावर संयम ठेवता येतो. भावनांवर अशा रीतीने नियंत्रण ठेवणे, भावनांचा मेळ घालता येणे. या ठिकाणी आपण ग्रीन कलरने करूयात म्हणजे तुम्हाला आन्सर लिहिताना समजेल. भावनांवर अशा रीतीने नियंत्रण ठेवणे, भावनांचा मेळ घालता येणे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे, यालाच आपण काय म्हणत असतो, भावनिक समायोजन असे म्हणत असतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. तर हे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, रागाचे कोणते दुष्परिणाम होतात. बघा, रागाचे दुष्परिणाम सांगितलेले आहे, शारीरिक मानसिक आपण बघितलेले आहे. बघा बघा राग वारंवार येत असेल, या ठिकाणी बघा राग वारंवार येत असेल किंवा अनावर होत असेल तर त्याचे मानसिक तसेच शारीरिक दुष्परिणाम होतात. आपण जास्त बघा त्याचे मानसिक शारीरिक परिणाम होतात, तसेच आपल्याला काय होत असते, डोकेदुखी, निद्रानाश, उत्साह अशा परिणामांना पण सामोरे जावे लागत असते. अशा प्रकारे याचं उत्तर एवढे लिहायचं आहे. राग वारंवार येत असल्याने किंवा अनावर होत असल्याने त्याचे मानसिक शारीरिक दुष्परिणाम होतात. आपण रागीट व हट्टी होतो. सामंजस्यपणाने सहकार्याची वृत्ती काय होत असते, कमी होत असते. रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखावतो. आपल्याला डोकेदुखी, निद्रानाश, निरुत्साह अशा काही परिणामांना सामोरे जावे लागत असते. तर इथपर्यंत संपूर्ण तुमचं उत्तर येणार आहे. या ठिकाणी बघा, आपल्या उणिवांची जाणीव आपल्याला का असावी. बघा, रागाचे कोणते दुष्परिणाम आपण बघितलेले आहे. त्यानंतर बघा, आपल्या उणिवांची जाणीव आपल्याला का असावी. या ठिकाणी बघा, आपला प्रश्न काय आहे बघा, आपल्या उणिवांची जाणीव आपल्याला का असावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्या उणिवा आहेत आणि त्यांची जाणीव का असायला असावी, आपला असा प्रश्न होता. तर या ठिकाणी बघा, आपल्या क्षमतांबरोबरच या ठिकाणी बघा, आपल्या क्षमतांबरोबर आपल्याला
या ठिकाणी स्क्रोल करून घेतो. आपल्या क्षमतांबरोबर आपल्यातील उणिवाही माहीत असल्या पाहिजेत, म्हणजे प्रयत्न करून उणिवांवर मात करता येते. एखादी गोष्ट येत नाही म्हणून जे येते त्यात प्रावीण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करू नये. या प्रश्नाचं इथपर्यंत किंवा तुम्ही संपूर्ण एवढं उत्तर लिहू शकता. बघा, आपल्याला जर आपल्या क्षमतांबरोबर आपल्याला उणिवांची माहिती भेटली तर ते प्रयत्न करून आपण उणिवांवर काय करू शकतो, मात करू शकतो. अशा प्रकारे याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न बघूयात. तुम्हाला काय वाटते? काय प्रसंग दिलेला असेल यामध्ये. या ठिकाणी बघा, तुम्हाला काय वाटते, यामध्ये तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत. मग अशा वेळेस आपण त्यांच्या भावनांचा आदर करून चांगल्या प्रकारे विचार करून आपण त्यांना समजून दिलं पाहिजे की सर, व्यवस्थित आपलं म्हणणं जे आहे तर त्यांच्या पुढं मांडलं पाहिजे. तर आपण व्यवस्थित मांडलं तर नक्कीच आपले शिक्षक जे आहे तर ते आपलं म्हणणं ऐकून घेणार आहेत. म्हणजेच विचार आणि भावनांचा योग्य मेळ आपल्याला त्या ठिकाणी घालता आला पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे. घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात. बघा, घरात एखादा छोटा किंवा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तुमचे आई बाबा तुमचा विचार पण घेत असतील. म्हणजेच त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा विचार घेतला तर काम जे आहे तर ते नक्कीच चांगलं होत असतं. म्हणजेच इतरांच्या भावनांचा सुद्धा यामध्ये आदर केलेला आहे. घरामध्ये बघा, आपल्या आई बाबांनी आपल्या विचारांचा आदर केला तसंच आपण त्यांचा पण विचारांचा जर आदर केला, नक्कीच एखादा काम जो आहे किंवा निर्णय आहे तर तो योग्यच होणार आहे. त्यानंतर पुढे प्रश्न विचारलेला आहे बघा, मित्राला मोठे बक्षीस मिळाले. आता मित्राला जर मोठे बक्षीस चांगले भेटले असेल, नक्कीच त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. त्याला नवीन एखाद्या कार्यासाठी शुभेच्छा पण आपण चांगल्या प्रकारे दिल्या पाहिजे. तसेच त्याच्यातले जे चांगले गुण आहेत तर ते नक्कीच आपण आत्मसात केले पाहिजे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात. तर आपल्या वर्गामध्ये जर काही मुले आपलं कौतुक करत असतील तर नक्कीच त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे. आणि त्यांनी जे कौतुक केलं त्याच्याविषयी आपण त्यांना चांगल्या प्रकारे काही गोष्टी सांगितल्या पण पाहिजे. अशा प्रकारे याचं उत्तर, म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते त्याविषयी लिहायचं आहे. त्यानंतर बघा, रोहनने वर्गात तुमचा अपमान केला. आता रोहनने जर तुमच्या वर्गात अपमान केला तर त्याचं नेमकी म्हणण्याचा उद्देश काय होता, तो जर आपल्याला राग येणारच आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या विषयी अपमान केला तर नक्की राग येतो. मग तो कितीपर्यंत आला पाहिजे, किती प्रमाणात आला पाहिजे, तसेच त्याला समजून घेतलं पाहिजे. त्याला नंतर व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे की यामध्ये काय माझी चूक होती, काय चूक नव्हती, तर तू हा अपमान करायला नव्हता पाहिजे. हे जर व्यवस्थितपणे विचार करून तसेच त्याचा भावनांचा आदर करून जर तुम्ही त्यांचा भावना तसेच विचारांचा मेळ घालून जर या सिच्युएशनला जर किंवा प्रसंगाला जर तुम्ही सामोरे गेले तर नक्कीच याचा सकारात्मक परिणाम घडून येईल. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर लिहायची आहे. आता बघा, पुढील प्रश्न आहे, तुम्ही या प्रसंगी काय कराल. या ठिकाणी रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला. तर हा ज्या प्रसंगाला तुम्ही काय करशाल, रोहिणीला निबंध स्पर्धेत काय भेटलेला आहे, पुरस्कार. तिचं अभिनंदन केलं पाहिजे. तिला काही एखादी भेट वस्तू किंवा साध्या काही चांगल्या गोष्टी तिच्याशी बोलल्या पाहिजे. मग त्यानंतर मग निबंध स्पर्धेत कशा प्रकारे तू पुरस्कार मिळवला, चांगले गुण मिळवले याविषयी तुम्ही माहिती घेतली पाहिजे. व जे चांगले गुण असतील नक्कीच आपण आपल्या जीवनात आत्मसात केले पाहिजे. त्यानंतर आता पुढील प्रश्न विचारलेला आहे, कविताला राग आल्यामुळे तिने डब्बा खाल्ला नाही. तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, तिला व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे. रागामुळे आपलं जीवन जे आहे तर ते खराब न झालं पाहिजे, त्याचा इतर गोष्टींवर परिणाम नाही झाला पाहिजे. आणि त्याचा राग जर आपण अन्नावर काढला तर नक्कीच तिचा परिणाम जो आहे तो या शरीरावर होणार आहे. मानसिक तसेच शारीरिक तिचे दुष्परिणाम जे आहे तर ते कविताच्या जीवनात घडून येतील. असं होऊ नये म्हणून तिनं काय केलं पाहिजे, जो डब्बा आहे तर डब्यामधील जे अन्न आहे तर ते अन्न खाल्लं पाहिजे. अशा प्रसंगाला तिला व्यवस्थित समजून जर सांगितलं तर नक्कीच ती
जो डब्यातलं अन्न आहे तर ते नक्कीच खाणार आहे. त्यानंतर बघा पुढील एक प्रसंग दिलेला आहे. विना शाळेत एकटी वावरते. विना नावाची एक विद्यार्थिनी आहे, ती जर एकटी वावरत असेल शाळेमध्ये, तर अशा वेळेस तिचे जे मित्रमैत्रिणी असतील तिला एकत्र बोलवलं पाहिजे, तिच्याशी गप्पा गोष्टी केल्या पाहिजे, शाळेविषयी विषयांविषयी, शाळेतील जे आपल्या वर्गातील विषय आहे त्याविषयी बोललं पाहिजे, तिला खेळात सहभागी केलं पाहिजे, एखाद्या स्पर्धेत सहभागी केलं पाहिजे. म्हणजे ती विना आहे तर ती एकटी राहणार नाही, ती तिच्या भावना ज्या आहेत ते इतरांना सुद्धा सांगणार आहे. अशा प्रकारे त्यानंतर पुढील प्रसंग दिलेला आहे. मकरंद म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे. तर बघा जर स्वभाव हट्टी असेल तर मग त्याला सांगितलं पाहिजे, जर तू हट्टी राहिला तर तुझे मित्रमैत्रिणी दूर होतील. आपण या पाठाच्या शेवट बघा एक उदाहरण घेतलं होतं. त्या विद्यार्थिनीचं नाव काय होतं या ठिकाणी, नेहा होतं बघा. नेहा जास्त बडबड करत होते. जो प्रसंग आहे सेम याच्या बाबतीत पण होणार आहे. मग कालांतराने तिचे मित्र कमी कमी होणार आहे. मग असं होऊ नये म्हणून त्याचं जे स्वभाव आहे तर तो नक्कीच तो बदलू शकतो, त्याला समजून सांगितलं पाहिजे व त्यांनी त्यामध्ये जर बदल केला तर नक्कीच त्याचा जो हट्टी स्वभाव आहे तर तो हट्टी स्वभाव बदलू शकतो. अशा प्रकारे या प्रसंगांचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. पुढे काय एक उपक्रम दिलेला आहे बघा. खालील तक्ता भरा, शिक्षकांच्या मदतीने आपला स्वभाव जाणून घ्या. आता जे प्रगती पुस्तक असतं यामध्ये तुम्हाला अशा ज्या गोष्टी आहेत त्या बघायला भेटत असतात. तर खूप रागवतो का, इतरांशी गप्पा मारतो, त्याच्यामध्ये शिक्षक लिहत असतात. तसेच या गोष्टी आहेत तर त्याचं जे निरीक्षण आहे तर ते शिक्षकांकडून याची माहिती घ्यायची आहे. आता आपण किती रागट आहोत किती नाही हे आपल्या शिक्षकांना चांगल्या प्रकारे माहीत असतं. तर ते त्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे कृती आणि स्वनिरीक्षण त्यांचं निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवतील. तसेच सतत गप्पा मारतो का, तर काही विद्यार्थी अनेकदा असतील, काही नाही असतील, काही हुशार विद्यार्थी असं जास्त गप्पा मारती नाही. इतरांना मदत करतो का, तर नेहमीच अशा प्रकारे. इतरांची आपुलकीने चौकशी करतो का, अनेकदा. तसेच खूप भांडण करतो का, तर कधी कधी किंवा नाही करत. तसेच इतरांना शाबासकी देतो का, तर नेहमी देत असतो. अशा प्रकारे शिक्षक जे आहेत तर ते तुमच्यानुसार त्या ठिकाणी त्यांचं जे निरीक्षण आहे तर ते निरीक्षण नोंदवतील. त्यानंतर कोणी वाईट बोलले तर रडतो का, तर रडत नसेल किंवा कधी कधी रडतो, अशा प्रकारे ते देऊ शकता. या ठिकाणी क्रॉस चिन्ह नाही येणार, बरोबरचं चिन्ह येतील अशा वेळेस. त्यानंतर आनंदी राहायला आवडते का, तर नेहमीच आवडते. प्रत्येकालाच आनंदी राहायला नेहमीच आवडत असते. तर अशा प्रकारे तुम्ही अशा निरीक्षणाच्या नोंदी ज्या आहेत त्या शिक्षकांकडून घ्यायच्या आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये आपण आपले भावनिक जग याविषयी संपूर्ण माहिती, अभ्यास, स्वाध्याय, संपूर्ण या पाठाचा अभ्यास संपूर्ण आपण घेतलेला आहे. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि या पाठातून नक्कीच तुमच्या काही संकल्पना आहेत तर त्या संकल्पना क्लिअर झालेल्या असतील. तसेच तुम्हाला विचार कशा प्रकारे केला पाहिजे, भावनांवर विचार कशा प्रकारे केला पाहिजे, आपल्या भावनांमध्ये आपण बदल करू शकतो का, हे पण तुम्ही चांगल्या प्रकारे शिकलेले आहात या पाठामधून. आणि याचा वापर किंवा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच चांगल्या प्रकारे करणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात अशा नवीन अशा काही लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.